नमस्कार मित्रों. अनेकांचा प्रश्न आहे की पत्नीला बायकोला खुश कसं ठेवायचं. पत्नीला म्हणजे घरच्या बायकोला कसं खुश ठेवायचं. तर मित्र, काही विषय असे असतात त्याच्यावर उपचार नेहमी करत राहावं लागतं. काही आजारच त्याला नियंत्रणात ठेवता येते, ते पूर्णतः समूळ नष्ट होत नाही. तसं हा विषय सुद्धा पूर्ण बरं होईल असं काही नाही. नेहमी खुश ठेवणं शक्य नाही, तरी पण शक्य ठेवण्यासाठी प्रयत्न करता येतो. एकदा एक जण देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, नेहमी खुश राहणारी बायको मला दे. देव म्हणाला त्याला, तशी मिळाली असती तर मी केली नसती का. मित्र, अपेक्षांचं ओझं आपण दुसऱ्यावर जास्त टाकतो. अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की दुःखी होतो. त्यामुळे अपेक्षा न ठेवता वागणं हे बऱ्याचशा दुःखातून मुक्ती आहे. तिच्या मनासारखं, तिनं मनासारखं वागली तरच तुम्ही खुश राहणार असाल. तर त्यापेक्षा हे तिच्या कृती आणि उक्तीचा, स्वभावाचा तुम्हाला गौरव करता आला पाहिजे. तिची कृती, उक्ती, स्वभाव, तिचं राहणीमान याच्यामध्ये सतत दोष काढत बसलात, टीका करत बसलात, तर तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. तर पहिल्यांदा काय करा, तिचं पहिल्यांदा तिच्यामधले जे काही गुण आहेत, तिचं जे काही तुम्हाला आवडते, तर त्याची यादी करा आणि त्यावर त्याचं कौतुक करायला सुरुवात करा. म्हणजे ती खुश होईल. आणि मग त्यावेळी त्याला एखादी गोष्ट, तुम्हाला समजा तिची हेअरस्टाईल तुम्हाला आवडत नाही, तर ती ही हेअरस्टाईल छानच आहे, पण अशी एकदाची जर बघ बरं, आणि मग किती भारी दिसाल, बघच एकदाच, असंही तुम्ही म्हणत राहा. त्यातून काही फरक पडू शकतो. काही थोडा फरक पडला तर फायदा होईल तुम्हाला. दुसरी गोष्ट, तिचा वाढदिवस तुम्ही कधी विसरू नका. तिच्या वाढदिवसाला तिला आवडेल अशी काही भेट द्या. त्या दिवशी तिला जास्तीत जास्त कौतुक करा, खुश ठेवा, तुम्ही खुश राहा. नाहीतर तुम्ही तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही नाराज राहिलात तर मग वर्षभर काही खरं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. लग्नाचा वाढदिवस विसरू नका. लिहून ठेवा, कुठं तरी विसरत असेल तर कॅलेंडरवर वगैरे लिहून ठेवायचं, विसरायचं नाही. दुसऱ्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देता, सगळं करता आणि घरचेच वाढदिवस विसरता, असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. मग यामुळं ह्या गोष्टीचे पत्ते तुम्ही पाळा. त्याचबरोबर तिच्या नातेवाईकाची वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा द्या, फायदा होतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला पुढची गोष्ट आहे की मग ती जे काही बोलते त्यावेळेस मन लावून ऐका, हो म्हणा, सकारात्मक प्रतिसाद द्या. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असाल, मन लावून ऐकत नसाल, इंटरेस्ट दाखवत नसाल, तर तिला वाटते की आपल्यामध्ये नवरा रस घेत नाही, इंटरेस्ट संपलेला दिसते. लक्षात आलं? त्यामुळे तसं करू नका. मन लावून ऐका. दुसऱ्याचं जसं ऐकता तसं बायकोचे ऐका.
तिच्या स्वयंपाकघरामध्ये तिच्या परवानगीशिवाय लुडबुड करू नका. तुझ्यापेक्षा भारी मला स्वयंपाक जमते असं सांगू नका. तिच्यासोबत स्पर्धा खेळू नका. त्या स्पर्धेत एका वेळेस जिंकाल, पण नाराजीचं बक्षीस तुम्हालाच मिळत राहील. तर हे सुद्धा पत्ते पाळा. आणि तूच या घराची मालकीण आहेस, हा भाव ठेवा. तू माझ्या जीवनात आलीस आणि माझ्या जीवनाचा हिवाळा झाला, माझ्या जीवनात हिरवळ आली म्हणा, उन्हाळा झाला म्हणू नका. तसं म्हणलं तर फिसकून जाते सगळंच. ही गोष्ट लक्षात ठेव. दुसरी गोष्ट, माझं काहीतरी भाग्य आहे तू माझ्या जीवनात येणं, असं म्हणा. तुझ्यापेक्षा भारी भेटत होत्या मला वगैरे असं काही म्हणू नका. आता तो चान्स तुमचा संपलेला आहे. त्यामुळं आता जे आहे तेच भारी असं समजायला शिका, फायदा होतो. आणि आता तुम्हाला त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फिरायला तर आता काही जाता येणार नाही, पण कोरोनाचा काळ संपल्यानंतर फिरायला घेऊन जातो वगैरे त्याचं नियोजन करा. शॉपिंगला वगैरे सध्या काही जाता येणार नाही, पण शॉपिंगलाही काही नेता येईल असं तिला सांगा. तिच्या जर समजा कोणाच्या बायकोचं वजन वाढलेलं असेल तर तिला असं म्हणू नका तू लईच ढबू झालीस वगैरे, तर तू किती बारीक आहेस, सुंदर आहेस असं तिला म्हणत राहा. तिला तुझा ड्रेस तुझ्या अंगावर हा शोभून दिसतोय असं म्हणा. तुझ्यामुळेच त्या ड्रेसला शोभा येत आहे असं सुद्धा म्हणू शकता. घरामध्ये स्वच्छता ठेवा, जिथली वस्तू तिथे ठेवा. स्वतःची कामं काही स्वतः करा. अंथरूण काढणं, घरातले पाणी घेऊन पिणं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कामं थोडे करू लागा. तर तिला विचारून करा, मात्र न विचारता काही करू नका. तिच्या मार्गदर्शनाखाली करा. दुसरी गोष्ट, काही जे डब्बा विसरून घरी जाऊ नका. तुम्ही डबा नेता आणि तसंच ठेवून जाता, तसं करू नका. डबा विसरू नका, बॅग विसरू नका, काही वस्तू हारून येऊ नका. त्यामुळे डोकं दुखते त्यांचं. त्याचबरोबर तुम्ही जे बोलतात तसं जगायला शिका. नाहीतर बोलण्यात आणि वागण्यामध्ये जर फरक पडला तर त्याचे रिझल्ट काही येत नसतात. त्यामुळे मनात जे भाव आहे तेच भाव बोलण्यात असावा. बोलण्यात जो भाव असेल ते मनात असावा. बाहेर छक्केपंजे जरी कोणी करत असेल तर घरात ते छक्केपंजे करू नयेत, त्याचे परिणाम वाईट होतील. त्याचबरोबर वादामध्ये तुम्ही माघार घ्या, स्वारी म्हणा. कारण वादामध्ये कोण बरोबर आहे यापेक्षा आपलं संबंध चांगले ठेवणं, माणूस वाद जिंकण्यापेक्षा माणसाची मन जिंकणं खूप महत्वाचं असतं. अहंकार कामाला येत नाही मित्र. अहंकारामुळे अनेक युद्ध होतात आणि ते घरात होऊ नयेत. यासाठी अहंकाराला बाजूला ठेवायला शिका. आणि आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोसोबत तुलना करू नका. ती लई भारी आहे असं म्हणू नका. तूच भारी आहेस असं म्हणा, नाही तर तिच्याकडे जाऊन राहा म्हणते. हे पत्ते पाळा. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक छान असतो असं म्हणा. ती जर बाहेर गेली असेल किंवा आली तर काही तिच्या हातात काही वजन असेल तर त्यात लवकर घ्या. किती थकलीस ग, किती कष्ट घेतेस ग, तुझ्यामुळेच हे संसार आहे, घराचा गाडा चालू आहे असं म्हणा. तिचं कोणी माहेरून येणार असेल तर खुश राहा, आनंदित राहा. उकाळा पाकाळा काढू नका. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चार चौघामध्ये तिच्यावर चुकून टीका करू नका. तिची बाजू घ्या, सुखदुःखात तिच्या सोबत राहा. आणि घराला घरपण तिच्यामुळे आहे याची जाणीव ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर करत राहिलो, घराचं आधारवड आहे, घरालाची शोभा आहे, घराचा अलंकार आहे असं म्हणा. त्याचबरोबर
ती कधी सोनं चांदीची मागणी करत असते. तुम्ही तिला देऊ शकत नसाल त्या वेळी, समजा पैसे नसतात कधी कधी माणसाकडे, त्यावेळेस असं काही म्हणू नका. तिला एवढंच म्हणा की सोन्यावर सोनं काय घालायचे आहे, तू सोनंच आहेस, सोन्यावर सोनं किती घालणार अजून, अशा पद्धतीने म्हणा. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करा. तिनं तुम्हाला जे सहकार्य केलेलं आहे, तिने केलेल्या सहकार्याबद्दल अंतकरणापासून तिचे मध्ये मध्ये आभार माना. खरंच तू किती ग्रेट आहेस म्हणा, तुझा स्वभाव चांगला आहे म्हणा. अशा ह्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबरच तुमचे नीटनेटके वागणं, तुमचं व्यवस्थित वागा. काही व्यसनं असतील तर आतापर्यंत केले, आता सोडून द्या. त्यामुळं ती माझ्या नवऱ्यानं सोडली दारू, बाय मला देव पावलाय ग, असे गाणं होतं ते पूर्वी. त्या गाण्यामधली स्त्री खुश होत होती. म्हणून आपल्याला बायकोला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी बायको करत असते. या सगळ्या गोष्टी करून बघा. जितका जर काही याच्यातून उपयोग झाला तर होईल. आणि घाई करू नको. आत्ताच ताबडतोबच रिझल्ट येईल असं नाही. करत राहा. जसं घर रोज स्वच्छ करावं लागतं, तसं ही मन साफ करण्याची, खुश ठेवत राहण्याची प्रक्रिया सातत्यानं करत राहा. आणि तो जर रिझल्ट आला तर हे तुमच्या प्रयत्नाचं फळ आहे असं समजा. त्यात माझं काही योगदान नाही. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला जर आवडला, काही यातले काही तत्व तुमच्या जीवनात आल्यामुळे तुम्हाला जर काही फायदा झाला तर हे व्हिडिओ दुसऱ्याकडे पाठवा, एवढीच विनंती. धन्यवाद.